प्रश्न पहिला. महाराणी सईबाई यांची समाधी कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 राजगड, ऑप्शन नंबर 2 सिंधुदुर्ग, ऑप्शन नंबर 3 शिवनेरी, ऑप्शन नंबर 4 विशालगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजगड. तर महाराणी सईबाई यांची समाधी राजगड येथे आहे. प्रश्न दुसरा. छत्रपती शिवाजी महाराज जो टोप घालायचे त्याला काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 टोपी, ऑप्शन नंबर 2 पगडी, ऑप्शन नंबर 3 झिरेटोप, ऑप्शन नंबर 4 फेटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झिरेटोप. तर छत्रपती शिवाजी महाराज जो टोप घालायचे त्याला झिरेटोप असे म्हणायचे. प्रश्न तिसरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 महाराणी येसूबाई, ऑप्शन नंबर 2 महाराणी जानकीबाई, ऑप्शन नंबर 3 महाराणी ताराबाई, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेचे नाव वरीलपैकी सर्व आहेत. प्रश्न चौथा. शहाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 बाबाजीराजे भोसले, ऑप्शन नंबर 2 मालोजीराजे भोसले, ऑप्शन नंबर 3 विठोजीराजे भोसले, ऑप्शन नंबर 4 दत्ताजीराजे भोसले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालोजीराजे भोसले. तर शहाजी महाराजांच्या वडिलांचे नाव मालोजीराजे भोसले हे होते. प्रश्न पाचवा. प्रतिशिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? ऑप्शन नंबर 1 संताजी घोरपडे, ऑप्शन नंबर 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन नंबर 3 माणकोजी धायतोंडे, ऑप्शन नंबर 4 नेतोजी पालकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेतोजी पालकर. तर प्रतिशिवाजी म्हणून नेतोजी पालकर यांना ओळखले जाते. प्रश्न 6वा. स्वराज्याचे प्रधान पेशव कोण होते? ऑप्शन नंबर 1 मोरोपंत पिंगळे, ऑप्शन नंबर 2 राहुजी सोमनाथ, ऑप्शन नंबर 3 बाळाजी आवाजी, ऑप्शन नंबर 4 आनंदजी दत्तो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोरोपंत पिंगळे. तर स्वराज्याचे प्रधान पेशव मोरोपंत पिंगळे हे होते. प्रश्न 7वा. माँसाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 सोयराबाई, ऑप्शन नंबर 2 लक्ष्मीबाई, ऑप्शन नंबर 3 म्हाळसाबाई, ऑप्शन नंबर 4 मीराबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हाळसाबाई. तर माँसाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई हे होते. प्रश्न 8वा. शिवरायांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता? ऑप्शन नंबर 1 तोरणा, ऑप्शन नंबर 2 राजगड, ऑप्शन नंबर 3 जंजिरा, ऑप्शन नंबर 4 लोहगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तोरणा. तर शिवरायांनी सर्वात अगोदर तोरणा किल्ला जिंकला होता. प्रश्न 9वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 तुळजा, ऑप्शन नंबर 2 जगदंबा, ऑप्शन नंबर 3 भवानी, ऑप्शन नंबर 4 शस्त्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भवानी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी हे होते. प्रश्न 10वा. गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला म्हणतात? ऑप्शन नंबर 1 जीवा महाले, ऑप्शन नंबर 2 तानाजी मालुसरे, ऑप्शन नंबर 3 कोंडाजी फर्जत, ऑप्शन नंबर 4 शिवा काशीद.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. तर गड आला पण सिंह गेला यात सिंह तानाजी मालुसरे यांना म्हणतात. प्रश्न 11वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला होता? ऑप्शन नंबर 1 1683, ऑप्शन नंबर 2 1680, ऑप्शन नंबर 3 1655, ऑप्शन नंबर 4 1630. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1630. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 या साली झाला होता. प्रश्न 12वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 मालोजी भोसले, ऑप्शन नंबर 2 संभाजी भोसले, ऑप्शन नंबर 3 शहाजी भोसले, ऑप्शन नंबर 4 बाबाजी भोसले. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले DSGK क्वेश्चन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.